विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज कराडला उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली। सकाळी 8 ते दुपारी 4 दरम्यान 100% मतदान झाले। सकाळी शिवसेना ठाकरे पक्षाचे मलकापूरचे नगरसेवक नितीन काशीद यांनी प्रथम मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर भाजपाच्या मलकापूर व कराड नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आमदार अतुल भोसले यांचे समवेत एकत्रितपणे थेट सहलीवरून येत मतदान केले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मलकापूरचे नगरसेवक दादा सिंगन यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदान केले। दुपारी 2 वाजेपर्यंत 60 पैकी 50 नगरसेवकांनी मतदान केले होते। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कराड नगर परिषदेतील नगरसेवकांनी अंतिम टप्प्यात मतदान केले। दरम्यान तहसीलदार कचेरी येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी भेट दिली। या निवडणुकीत भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप व अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात तिरंगी लढत झाली। सोमवार दिनांक 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे, शांततेत सुरू आहे। सर्व मतदारांनी तसेच मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांनी चांगलं एक कॉपरेशन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी मतदार ट्रिपला जाऊन आले, फिरून आले, फ्रेश मूडमध्ये आहे। त्यामुळे चांगल्या मूडमध्ये क्रांतीच्या दिशेने मतदान करतील, परिवर्तनाच्या दिशेने मतदान करतील असं मला वाटतं। नक्कीच नाराज जो आहे उमेदवारावर भाजपच्या तर सपोर्ट मला राहणारच। तो आता काय दाखवणार नाही ते बोलून, पण 100% त्यांचा सपोर्ट आणि सरकारी राहील।